75ची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबावंच वक्तव्य केले मोहन भागवत यांनी। मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर आता विविध चर्चांना उधाण आले। सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं। त्यानंतर आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देते असं देखील राऊत म्हणाले होते। तर संघाकडून मोदींना निवृत्त होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं आणि त्यानंतर आता मोहन भागवत यांच्या या विधानानं अनेक चर्चांना उधाण आले। 75 वर्ष की शाल जब उड़ी जाती है तब उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई, अब जरा बाजू हमको करने दो। म्हणजे त्यांच्या गौरवाकरता गौरवाचा भाव मनात घेऊन सगळं होतं, त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची ते स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालवून तो चिकटणारा गौरव सगळा सोलून बाहेर टाकायचे। नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत। त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुख भोगलेली आहे सत्तेची। आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल। आरएसएस आणि बीजेपी याचं 100% नातं आहे असं ऐकलं जातं, नाही तर म्हणलं जातं की आरएसएसचे सगळेच आरएसएस जे काय बोलेल ते भाजपचा कुठलाही नेता असेल ते ऐकतात। आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहित नाही, पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आरएसएसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये ही सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित आपल्या सर्वांना कळेल असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।